योग्य आणि मनाला पटणाऱ्या उमेदवाराचाच प्रचार करणार असल्याची घोषणा ही माजी गृहमंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांनी केलेली आहे। अनिल देशमुखांचा मुलगा सलील देशमुख यांनी ही घोषणा केलेली आहे। तर सलील देशमुखांचा निवडणूक प्रचार हा सध्या चर्चेचा विषय झालेला आहे। स्वतःच्याच मतदारसंघामध्ये शेकापच्या उमेदवाराचा प्रचार करण्यास त्यांनी नकार दिलाय। शेकापचे उमेदवार हे अयोग्य आणि बळजबरीने डोक्यावरती बसवले असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। केवळ खऱ्या सहकार्यांचाच प्रचार करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तरुण नेते सलील देशमुख आहेत। सलीलजी, तुमची तब्येत बरी नसल्यामुळे तुम्ही थोडासा प्रचारापासून अलिप्त होते, मात्र काल तुम्ही अनेक ठिकाणी अशा उमेदवारांचा प्रचार केला आहे जे आपल्या पक्षाचे नाही आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार सोडून त्यांचा प्रचार का नाही? असेतले काही भाग नाही। ही स्थानिक पातळीची निवडणूक आहे आणि जशा पद्धतीने तुम्ही म्हणता प्रहार ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी दुसरे पक्ष म्हणजे तिकडं कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचा नाही उभा, त्या ठिकाणी आम्ही त्यांच्यासोबत आहोत। तुम्ही या उमेदवारांचा प्रचार करता तर निकष तुमचा काय आहे? कुणाचे प्रचार तुम्ही करणार, कुणाचे नाही करणार? जे खरोखर आपल्याला साथ देणारे लोक आहे किंवा जे खरंच योग्य उमेदवार आहे, जे जबरदस्ती डोक्यावर आलेले नाही किंवा दुसऱ्या बळजबरीने आमच्याकडे युती करून अशा पद्धतीने आले नाही, या लोकांचा मी प्रचार करणार नाही। काटोलमध्ये नगराध्यक्ष पदासाठी अर्चना राहुल देशमुख जे शेकापचे उमेदवार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांना पाठिंबाही दिला, त्यांचा प्रचार करणार नाही। कारण काय? मी तुम्हाला सांगितलं, जो उमेदवार मला योग्य वाटेल, जो मला वाटेल की त्या ठिकाणी या नगरीसाठी पैसे खेचून आणू शकतो, या नगरीचं प्रशासन चांगलं ठेवू शकतो, या नगरीच्या लोकांना न्याय देऊ शकतो, या लोकांच्या नगरीची सेवा करू शकतो, त्यांनाच मी त्या ठिकाणी समर्थन व मदत करेन। लोकांच्या हितासाठीचं काम करू शकतात असा एक निकष लावून ते प्रचार करतात। नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार त्या ठिकाणी आहेत त्यांचा प्रचार मी करणार नाही, अत्यंत सांकेतिक मात्र सूचक वक्तव्य जे आहे ते सलील देशमुख करतात। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।